निकेश पण रेडी झालेला आहे, बघू शकता एकदम झक्कास दिसतोय. सगळं आमचे साथीदार 2. तर मित्रांनो आता आम्ही आलो नाश्ता करायला. प्लेन डोसा आणि मेंदोड्याची ऑर्डर केलेली आहे. भगवती अम्मन टेम्पल. मित्रांनो बीच बघू शकता तुम्ही, कन्याकुमारी बीच. तर मित्रांनो आमचं कन्याकुमारी एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता आम्ही पद्मस्वामी टेम्पलसाठी निघत आहोत इथून. तर आम्ही आमचा रूम चेकआउट केलेला आहे आणि आता इथून कॅब वगैरे करून पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तर मित्रांनो आम्हाला कॅब काही मिळाली नाही, तर आम्ही आता बसने चाललो आहे. पहिले नागरकोलीला जाणार आणि मग तिथून आम्ही जाणार पद्मस्वामी टेम्पलला, त्रिवेंद्रमला. हाल बघा हाल आमचे जीवनात. अनिकेत शेठ कधी बसमध्ये बसले नव्हते, तिथं बसलाय अनिकेत शेठ. तो आजारी आहे, जरा बघत पण नाही आमच्याकडे. बघू शकता अनिकेत आलेला आहे. भाऊजी तब्येत बिघडलेली आहे. त्याला खाली एसी, त्याला काल त्याला फ्रंट सीटला बसायचा होता, गेला हौसेने किरकिर करून बसायला आणि एसीने पण वाट लावून टाकली त्याची. त्याची एक पद्धत आहे, त्याला जर घसा दुखला तर त्याला ताप येतो. जरा चिकणी आलते ना जरा, त्याच्यामुळे काळी जादू झाली असावी. नजर लागली काजळ असलं तर त्याला लावलं असतं. नजर लागण्यासारखं. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय करायचं. तर मित्रांनो आता आमची बस निघालेली आहे. साधारण 3 तासाचा प्रवास आहे. आता वाजलेत 1:15 वाजले. 4 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. तर बघू शकता तुम्ही, तिकीट आता आम्ही कलेक्ट करतोय आमचं. केरला सिटी तर मित्रांनो आता आम्ही केरला सिटीमध्ये एंट्री केलेली आहे. तर बघू शकतो मी केरला सिटी. तर मित्रांनो आता आम्ही केरला स्टेटमध्ये एंट्री केलेली आहे आणि पाऊस पण लागलेला आहे. बघू शकतो मी केरला स्टेट. तर मित्रांनो आपण आता तिरुपुरममध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आपण दर्शनासाठी जाणार आहे. तो ऑटो वगैरे इथं भेटते का बघू आणि ऑटो करून आपण मंदिराकडे जाणार आहे दर्शनासाठी. मित्रांनो पाऊस आता चालू झालेला आहे आणि आता मी दर्शनासाठी चाललो आहे पद्मस्वामी टेम्पल मंदिरामध्ये. आता आपल्याला ट्रॅफिक आलं आहे मित्रांनो, बघू शकतो मी सिग्नलचे ट्रॅफिक. जागोजागी सिग्नल लावले त्याच्यामुळे ट्रॅफिक होते. तर मित्रांनो आता आपण पद्मस्वामी मंदिर परिसरामध्ये पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता इथून मंदिराचा नजारा. मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदिराचा परिसर. इंडियामधील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखला जातो पद्मस्वामी टेम्पल. इथे क्लॉक रूम आहे, इथे आपण आपले मोबाईल वगैरे
जमा करू शकतो. मंदिरामध्ये मोबाईल अलाव नाही, तर आपण आपला मोबाईल इथे जमा करणार आहे आणि नंतर दर्शनासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि मंदिरामध्ये जीन्स शर्ट वगैरे काय अलाव नाही. लुंगी नेसूनच दर्शन घ्यायला लागतं आणि लेडीजसाठी पण साडी आणि पायजामा अलाव आहे, ड्रेस नाही अलाव. तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी रूमकडे चाललो आहे. नाईटचा नजारा बघू शकता मित्रांनो तुम्ही, श्री पद्मस्वामी टेम्पल. तर मित्रांनो, आता आम्ही इथे प्रसिद्ध हलवा आणि चिप्स आहेत ते खरेदी करतोय. बैलगाडा मालक बघू शकता तुम्ही इकडे, मंगेश. आजच नवीन खरेदी केले त्याने, बैलगाडा मालक गणेशा नावाचा बैल त्याने खरेदी केला आज. तर मित्रांनो, आमचं दर्शन करून झालं, प्रसाद वगैरे घेऊन पण झालं आणि आता आम्ही ऑटो करून रूमकडे चाललेलो आहे. मार्केटमधून निघालो इथून. तर मित्रांनो, आता आम्ही इथे रूम घेतली होती, होऊ शकतो नाही. मँडोली रेसिडेन्सी एसी अँड नॉन एसी रूम्स. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आम्ही आता रूम चेकआउट करतोय. आवरावरी चालू आहे, बघू शकता तुम्ही इकडे आवरावरी चालू आहे सर्वांची आणि मंगेश खायला बसते. तर मित्रांनो, आता आम्ही रूम चेकआउट केलेले आहे आणि आम्ही आमचं लगेज वगैरे घेऊन खाली आलेलो आहे. आता आम्ही कॅब वगैरे पकडून पहिले हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणार आहे, चांगला एक हॉटेल बघणार आहे आणि नंतर मग पुढचा प्रवास सुरू करणार आहे. तर मित्रांनो, आता आम्हाला प्युअर व्हेज ऑर्डर मिळालं आहे. आता इथे आम्ही डिनर करणार. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये. जेवणाची ऑर्डर करतोय आणि मेनू कार्ड आलेलं आहे. मित्रांनो, पनीर चिली ड्राय आलेले आहे, आमची ऑर्डर दिली आहे मी आणि स्टार्टर आलेलं आहे. तर जेवण आलं का मी आता जेवण घेणार. तर मित्रांनो, जेवण करून झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही आमचं लगेच कलेक्ट करून एअरपोर्टकडे चाललो आहे. रात्रीची फ्लाईट आहे आमची पुण्यासाठी. छान जेवण होतं, प्युअर व्हेजिटेरियन. तर मित्रांनो, आम्ही ऑटो केले एअरपोर्टसाठी. 2 ऑटो आहेत आमच्या, एक ऑटो आहे तिथे, एक ऑटो आहे आणि आता आम्ही ऑटो पकडून चाललो आहे एअरपोर्टकडे. डोमेस्टिक T1 एअरपोर्ट आहे. तर मित्रांनो, ऑटो करून चाललो आहे मी आता एअरपोर्टला. 7 जण आहेत आम्ही, तिथं 2 ऑटो केलेले आहेत. खाली गेले. तर मित्रांनो, आता आम्ही एअरपोर्ट पार्किंगमध्ये पोचलेलो आहे. तर ऑटोने आम्हाला इथं ड्रॉप केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टकडे. मित्रांनो, आता आम्ही लगेच ड्रॉप करतो आहे एअरपोर्टला. तर मित्रांनो, आता आमचं लगेच ड्रॉप करून झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे सिक्युरिटीमध्ये चेकिंगला चाललेलो आहे. बघू शकतो तुम्ही, आणि घेतला बघताने झोपलाय. मित्रांनो, 1.5 ते 2 तास बसून आता बोर्डिंग आमची स्टार्ट झालेली आहे. तर आता आम्ही बोर्डिंगसाठी चाललेलो आहे.
लाईनला उभं राहायला. तर मित्रांनो आता आम्ही एंट्री करतोय गेट नंबर 3 मध्ये. आमची फ्लाईट लागलेली आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही तिरुवनंतपुरम एअरपोर्ट. आणि आपल्या स्वागतीला एअर हॉस्टेस आहे तिथे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता मी फ्लाईटमध्ये बसलोय. विंडो सीट भेटले आपल्याला. Please take your seats and keep the aisle free for a quick departure. Thank you. विमान चालू झालेलं आहे आपलं. मित्रांनो आता आम्ही पुणे एअरपोर्टला पोचलेलो आहे आणि आता लगेजची वाट बघतोय आम्ही. आमच्या लगेज घेणार आणि बाहेर जाऊन कॅब बुक करून घरी जाणार. तर मित्रांनो आता आपण पोचले पुणे एअरपोर्टला आणि आपली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे आणि आता आम्ही इथून कॅब बुक करून घरी जाणार आहे. तर आपला व्हिडिओ आजचा इथं समाप्त होतो आहे.